नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील कॅलिडोस्कोप कशाप्रकारे तयार करायचा आणि तो कशाप्रकारे काम करतो, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी माझ्या हातामध्ये रेक्टँग्युलर कट केलेले 3 आरशांचे तुकडे आहेत. ते एकमेकांना जोडून आपण कॅलिडोस्कोप तयार करणार आहोत. मात्र हे कोणत्या तत्त्वावर चालते हे आपण आधी पाहणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट या नियमाच्या आधारे कॅलिडोस्कोप कसा तयार करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी या आकृतीच्या माध्यमातून आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एक आरसा दिसतोय आणि त्या आरशावरून आपण एक प्रकाशकिरण टाकणार आहोत आणि तो प्रकाशकिरण कशाप्रकारे रिफ्लेक्ट होतो ते आपण या ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी काही नावं तुम्हाला आकृतीत दिसत आहेत. ही नेमकी कशाची नावं आहेत हे तुम्हाला पुढे आपोआप ॲनिमेशनमध्ये समजून येईल. प्रकाशकिरण एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा पडतात तेव्हा तिथून ते रिफ्लेक्ट होत असतात. चकचकीत पृष्ठभागावरून रिफ्लेक्शन कसं होतं त्याचा हा एक नमुना आहे. तुमच्यासमोर एक काच आहे, म्हणजेच आरसा आहे आणि आरशावरून प्रकाशकिरण रिफ्लेक्शन झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसतील. पहा, त्यासाठी आपण या आरशावर आता एक किरण टाकणार आहोत. परंतु किरण टाकण्याच्या पूर्वी एक या आरशाला लंब असा एक आपण नॉर्मल काढणार आहोत. याला नॉर्मल असं म्हणतात. ही जी तुम्हाला उभी डॉट, डॉट रेषा दिसत आहे, त्याला नॉर्मल असं नाव आहे. मराठीमध्ये त्याला लंब असं म्हणतात. हा लंब आपल्या आरशाला 90 अंशाचा कोन तयार करतोय. आता या नॉर्मलची ज्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, त्या ठिकाणी आपण एक प्रकाशकिरण टाकूया. त्याला इन्सिडेंट रे असं म्हणतात. पहा, हा इन्सिडेंट रे टाकला म्हणजे हा एक प्रकाशकिरण आहे. धिस इज द रे अँड धिस रे इज कॉल्ड इन्सिडेंट रे. ओके. आता पहा, आणखी एकदा या ठिकाणी हा रे टाकला. याला इन्सिडेंट रे म्हणायचं. आता हा नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्ट होणार आहे. हा हिरवा रंगाचा जो तुम्हाला रे दिसतोय, हा रिफ्लेक्ट झालेला रे आहे. यालाच रिफ्लेक्टेड रे असं म्हणतात. आणि या दोघांच्यामध्ये याला खालच्या पृष्ठभागाला लंब असलेला हा नॉर्मल आहे. आता पहा, हा जो अँगल आहे, हा इन्सिडेंट रे पासूनचा नॉर्मल सोबत तयार झालेला जो अँगल आहे, याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतात. हा आहे अँगल ऑफ इन्सिडंट आणि त्याच्या पुढे नॉर्मलपासून रिफ्लेक्टेड रे पर्यंत जो अँगल तयार झाला, त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं नाव आहे. या ठिकाणी जेव्हा सपाट पृष्ठभाग असतो किंवा रेग्युलर सरफेस असतो, तेव्हा आय आणि आर हे समान असतात. म्हणजे नियमित पृष्ठभाग जर असेल, चकचकीत पृष्ठभाग नियमित असेल, तर नॉर्मल सोबत इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जे अँगल बनवतात ते इक्वल असतात. आणि याच तत्वावर आधारित कॅलिडोस्कोप कसं काम करतं ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझ्या हातामध्ये या ठिकाणी 3 रेक्टँग्युलर आरशांचे तुकडे आहेत आणि ते मी या प्रकारे एकमेकांजवळ ठेवून आता चिटकवणार आहे. त्यासाठी हा खाकी रंगाचा चिकट टेप आपल्याला वापरायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला ते व्यवस्थितपणे एकमेकांच्या समोर येतील अशा प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये चिटकवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी खाकी रंगाचा चिकट टेप वापरलेला आहे. आपण या ठिकाणी एखादा रंगीत कागद देखील वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्याला चिटकवल्यानंतर सुंदर असा कॅलिडोस्कोप आपला तयार झालेला आहे. हा पहा, आपला कॅलिडोस्कोप तयार झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला रंगीत काचेचे तुकडे टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याला सुंदर डिझाइन तयार करता येईल. आता यामध्ये आपण जर अशा प्रकारे पाहिले तर आपल्याला सुंदर असं डिझाइन तयार झालेलं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. उजेडाकडे आपण खालचा पृष्ठभाग करून आपण कॅलिडोस्कोपमध्ये पाहिल्याच्या नंतर सुंदर अशी डिझाइन तयार झालेली आपल्याला दिसते. याचा उपयोग उद्योगधंद्यांमध्ये फरशीची डिझाइन तयार करणे, कपड्यावरील डिझाइन तयार करणे यासाठी केला जातो. आमच्या शाळेतील 8वीच्या मुली या कॅलिडोस्कोपचा आनंद घेत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर डिझाइन त्यांना या कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून दिसत आहेत. तुम्हालाही तुमच्या स्क्रीनवर या कॅलिडोस्कोपमध्ये तयार झालेले सुंदर सुंदर डिझाइन पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे आपण आज इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील कॅलिडोस्कोप हा घटक पाहिलेला आहे. आमच्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीने कॅलिडोस्कोप आपल्या घरून तयार करून आणलेला आहे.